भारतीय संगीत जगातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे जीवन संघर्ष, यश आणि आठवणींनी भरले होते. 12 एप्रिल 2026ला 92 वर्षांच्या वयात त्यांचे निधन झाले. 8 सप्टेंबर 1933ला सांगलीला यांचा जन्म झाला. त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित दीनानाथ मंगेशकर यांची कन्या होत्या आणि लता मंगेशकर यांची धाकटी बहीण होत्या. जेव्हा आशा भोसले फक्त 9 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी आणि लताजींनी अतिशय लहान वयातच गाणे आणि चित्रपटात अभिनय करणे सुरू केले. 16 वर्षांच्या वयात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लताजींचे पर्सनल सेक्रेटरी गणपतराव भोसले यांच्याशी लग्न केले. हे लग्न यशस्वी झाले नाही आणि 1960 मध्ये त्या आपल्या मुलांसह परत माहेरी आल्या. 1980 मध्ये त्यांनी प्रसिद्ध संगीतकार राहुल देव बर्मन यांच्याशी लग्न केले. ह्या दोघांच्या जोडीने संगीताच्या दुनियेत अनेक संस्मरणीय गाणी दिले. त्यांचं पहिलं गाणं चला चला नवं बाळ 1943 मध्ये आलं होतं. 2011 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्यांना मोस्ट रेकॉर्डेड आर्टिस्ट म्हणून मान्यता दिली. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण आणि 2000 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 12 एप्रिल 2026ला कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं.